हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. मी नीता. तर इथं बघा मी हा साधा ब्लाऊज शिवलेला आहे. खूप छान असं फिनिशिंगमध्ये शिवला आहे. तर ह्याची बघा स्लीव्ज 8 इंच आहे, चेस्ट आहे 9.5 इंच आणि कंबर आहे 32 इंच. तर खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे. तर ह्याची फिटिंग माझं करायचं काम चालू आहे, कारण फिटिंग मी व्यवस्थित ब्लाऊजचं माप घेऊन करत असते. तर हा पीस एकदम कॉटनमध्ये होता, त्याच्यामुळे फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे त्याची. आणि फिटिंग करताना पण बाहीचा टोक, आर्महोलचा टोक आणि कमरेचा टोक हे जर व्यवस्थित एकावर एक आले तर तुमचा ब्लाऊज नक्की परफेक्ट झालेला असतो शिवून. तर माझं पण तसंच झालेलं आहे, तुम्हाला दाखवते बघा मी. आणि खूप सुंदर असं मी हा ब्लाऊज रेडी केलेला आहे. त्याच्यानंतर मला काजा पण बनवायच्यात. तर सर्वप्रथम मी एक टीप मारून घेतली होती आणि नंतर मग मी त्याची चेस्टचं माप, कमरेचं माप वगैरे टाकायचं सध्या काम चालू आहे. तर ब्लाऊजवरूनच ब्लाऊजचं माप घेतलेलं आहे. तर हा ब्लाऊज आहे साधा ब्लाऊज, हा पण दिलेला त्यांनी मापाला. आणि हे बघा मी असं कमरेचं माप पण घेत असते ब्लाऊज लावून. आणि जेवढा एक्स्ट्रा झालंय त्याचे 4 भाग करत असते आणि दोन्ही साईडने तेवढं दुमडत असते. तर हे बघा असे मी 4 भाग इथं बनवले आणि अर्धा इंच इकडून आणि अर्धा इंच इकडून, तर व्यवस्थित फिटिंग होते. कमरेत कधीच तुमचा ब्लाऊज सेल होणार नाही. आणि त्याच्यानंतर चेस्टची बाजू पण काकेपासून हुकापर्यंत मी माप मोजून बघत असते आणि दंडाला दंड लावून. तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे. आणि फिटिंग पण करण्याची सोपी ट्रिक आहे ही, तुम्ही नक्की फॉलो करा. कधीच तुमचं फिटिंगमध्ये ब्लाऊज चुकणार नाही. तर या ब्लाऊजची मी शिलाई 80 रुपये घेते. तुमच्या भागामध्ये अशा ब्लाऊजची शिलाई किती घेता नक्की कमेंट करून सांगा. तर हा ब्लाऊज खूप सुंदर झालेला आहे बघा. आणि सिंपल प्लेन ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे याला हात शिलाई हुक वगैरे करावं लागते ना आपल्याला. आणि ज्यावेळेस अस्तरची ब्लाऊज असते त्यावेळेस हात शिलाई करायची काही गरज नसते, पण असे 2x2चे पीस असेल तर हात शिलाई आपल्याला करावं लागते. तर हा ब्लाऊज पण मी एका साईडचं माप घेतले, आता एका साईडचं घेते. आणि हा ब्लाऊज पण खूप सुंदर होतोय. तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि ही सोपी ट्रिक आहे, नक्की तुम्ही जर नवीन कोणी शिकत असाल तर नक्की ट्राय करा. आणि ब्लाऊज मधला सेकंड दुसरा पर्याय आहे फिनिशिंगसाठी इस्त्री करणे. ज्यावेळेस तुम्ही हे दोन बघा मी ब्लाऊज शिवलेले 2,
तर ह्या 2 ब्लाऊजला ज्यावेळेस तुम्ही इस्त्री करून प्रेस करून कस्टमरला द्याल, तर तुम्हाला आणखी तुमचे कस्टमर वाढतील. कारण फिनिशिंग खूप जास्त मॅटर करते. ब्लाऊज नाही बसला तरी चालेल, पण फिनिशिंगला खूप जास्त महत्त्व आता भेटले. पहिलं ब्लाऊज व्यवस्थित बसायला पाहिजे, पण आपलं काम हे चूक पाहिजे. ब्लाऊज पण व्यवस्थित बसला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण कस्टमरला देतो शिवून, त्यावेळेस आपण नक्की ब्लाऊज हे प्रेस करून दिले पाहिजेत. तरच आपल्या ब्लाऊजला आणि आपल्याला कस्टमर वाढतात आणि जेन्युइन कस्टमर भेटतात, जे आपल्याशिवाय कुठंच जात नाही शिवायला, कितीही उशीर लागला तरी. तर ही ट्रिक पण नक्की तुम्ही फॉलो करू शकता. आणि माझे बरेचसे कस्टमर आहेत, मी त्या सगळ्या कस्टमरला प्रेस करून देते. ज्यावेळेसच मला जर अर्जंट असेल आणि लाईट नसेल तर मग इस्त्री करता नाही येणार, अशा वेळेसच ब्लाऊजला नाही राहत. पण बहुतेक ब्लाऊजला मी सगळ्या ब्लाऊजला इस्त्री प्रेस करून देत असते. त्याच्यानंतर शिवताना सुद्धा मी फॉल वगैरे अस्तर वगैरे काही पण असू द्या, ते थोडंसं गम लावून चिकटूनच घेत असते आणि नंतर प्रेस करत असते आणि मग ब्लाऊज शिवत असते. तर काय होतं, ज्याने ब्लाऊज पिसायला घड्या पडलेल्या असतात, मग त्या घड्या निघून जातात आणि फिनिशिंगमध्ये आपलं काम होतं. तर दोन्ही ब्लाऊज मी खूप छान असे शिवलेले आहेत. कस्टमरला नक्की आवडतील असा माझा विश्वास आहे. आणि हे कस्टमर पहिल्यांदाच माझ्याकडे शिवायला आलेले, म्हणजे त्याच्या अगोदर त्यांनी साधा ब्लाऊज शिवला होता, त्याच्यानंतर त्यांनी लग्नाचा ब्लाऊज शिवला आणि त्यांच्या मुलीचा पण त्यांनी माझ्याकडेच ब्लाऊज टाकले, कारण छान बसल्यामुळं. तर आता ह्या त्यांच्या मुलीचा हा फर्स्टच ब्लाऊज आहे. बघूया कसे बसते त्यांना, आणि छान बसला तर नक्की ते आपल्याकडेच ब्लाऊज शिवून घेतील असं मला विश्वास आहे. तर तुमच्या भागामध्ये पण असं आहे का, नक्की कमेंट करून सांगा. कारण काम छान झालं पाहिजे आपलं, आणि त्यासाठीच मग मी ही प्रेस करत होते. त्यातले तिथं स्टोनला खडे वगैरे होते स्लीव्जला, त्याच्यामुळे काढायला त्याला उशीर लागला, पण खूप छान असे मी ब्लाऊज शिवलेला आहे. तर तुम्हाला कसे वाटले हे ब्लाऊज दोन्ही पण नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनल अगोदर सबस्क्राईब करा.
तर हे ते 2 ब्लाऊज आहेत मी सकाळ धरून कट करून शिवलेले आहेत. घरचं काम वगैरे सगळं करून. आणि ह्या 4 साड्या आहेत, ह्या 4 साड्यांना सुद्धा फॉल बसवलेला आहे. तर आजच्या दिवसामध्ये एवढं काम झालेलं आहे. फक्त या साड्यांना हात शिलाई करायचे राहिलेले आहे बघा. फॉल सगळं बसून झालेलं आहे व्यवस्थित. फक्त बघा हा का हात शिलाई करायची राहिलेली आहे. कारण हात शिलाईला म्हणलं ज्यावेळेस लाईट नसेल त्यावेळेस बसून बसून हात शिलाई करता येईल. आणि 4 साड्या आहेत जवळजवळ मी 4ही साड्यांना फॉल बसवलेला आहे. आणि फक्त हात शिलाईसाठी राहिलेला आहे. आणि हे 2 ब्लाऊज आहेत ते मी कट करून शिवलेले आहे. तर आजच्या दिवसामध्ये माझं एवढं काम झालेलं आहे. तुम्ही एका दिवसामध्ये किती ब्लाऊज टेलरिंगचं काम करता नक्की मला कमेंट करून सांगा. आणि असे छानसे आपले ब्लाऊजचे ड्रेसचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय.